दंगल करण्याचा प्रयत्न केला तर जात धर्म न पाहता कारवाई केली जाईल। पोलिसांवर हल्ला करतील त्यांना सोडणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही। आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही। गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हिंदू खतरे में कसा। नागपुरातील कट पूर्वनियोजित होता तर गृह खातं झोपा काढत होतं का, उद्धव ठाकरेंचा निशाणा। नागपुरात काहींनी संध्याकाळी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचं लक्षात येतंय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शंका व्यक्त। एक प्रकारे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे। अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई ही केलीच जाईल। आंदोलनापेक्षा कबर उखडून टाकण्याची मोदींकडे मागणी करा। औरंगजेबाचं थडगं उखडून विषय संपवा। नागपुरातील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा सल्ला। नागपूर राडा हे षडयंत्र, पेट्रोल पंप कुठून आले। विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप। काळी जो झालेला हल्ला आहे, 3 डीसीपी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात, दगडफेक होतीये, कुऱ्हाडीने हल्ला होतोय, पेट्रोल पंप कुठून येतात, याचा अर्थ काय घेणार आपण। छावा चित्रपटानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्यात। छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणल्यानं औरंगजेबाबाबत राग बाहेर येतोय। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला। औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय। छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली, पण औरंगजेबाच्या कबरीबाबत काहींना आता जाग आली। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून राज ठाकरेंचा भाजपला टोला। महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडून उकसवणारे वक्तव्य। एमआयएमचे खासदार अझरुद्दीन ओवैसींची नागपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया। नागपुरातील राडा पूर्वनियोजित कट, पोलिसांना मारहाण सहन करणार नाही। पाकिस्तानातील अब्बा आठवेल अशी कारवाई करू। मंत्री नितेश राणे आक्रमक। जे आमचे पोलीस खातं तिथे शांत करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होतं, त्यांच्या करण्याचं काय कारण आहे। पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे।